इचलकरंजीतील कामगार चाळ परिसरात 2 गटात पूर्ववैमनस्यातून तुंबळ राडा झाला। यावेळी जमावानं केलेल्या हल्ल्यात कुख्यात जर्मनी टोळीतील अनेक जण जखमी झाले। रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या गंभीर जखमी पार्थ ढाले, रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल फणीबंद, शुभम पट्टणकुडे यांच्यावर आयजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं। तर पलायन केलेल्या इतर जखमींचा शिवाजीनगर पोलीस शोध घेत आहेत। इचलकरंजीतील जर्मनी टोळीच्या कारनाम्यांमुळे शहर अशांत बनलंय। शनिवारी रात्री या टोळीतील 8 ते 10 संशयित भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरात मोबाईलवर एकाशी मोठमोठ्यानं बोलत ठार मारण्याची भाषा करत होते। त्यांच्याकडे धारदार शस्त्रही होती। नशेत असणाऱ्या या टोळक्यानं काही जणांशी हुज्जतही घातली। त्यानंतर एकाला फोन करून कामगार चाळ कमानी बाहेर बोलावून घेतलं। त्याला घेराव घालून धारदार शस्त्र बाहेर काढत जाब विचारत असल्याचं पाहून जमावानं त्या संशयितांवर प्रतिहल्ला केला। हातात सापडेल त्या वस्तूनं या टोळक्याला मारायला सुरू केल्यानं संशयितांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला। मात्र जमावानं पाठलाग करून 5 संशयितांना पकडलं। रक्तबंबाळ अवस्थेत पार्थ ढाले रस्त्यावर पडला होता, तर गंभीर जखमी झालेला साहिल फणीबंद निपचित पडला होता। नागरिकांनी या दोघांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं। दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सिव्हिल रुग्णालयात पाठवलं। तर पलायन केलेल्या जखमी शुभम पट्टणकुडे याच्यावरही आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन माहिती घेतली। हल्ल्यात जखमींची संख्या अधिक असून पोलिसांच्या भीतीनं पलायन झालेल्या जखमींचा शिवाजीनगरचे पोलीस शोध घेत आहेत।